एके दिवशी जिजाई साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं, रडू लागले. का? माझे मालक उपाशी. थोडा आवाज दे. दुपारचे 2 वाजलेत, पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा थेंब नाहीये. काय केलं जिजाई साहेबाने? ए मायांनो ऐकाई, भाकरी गेल्या. भाकरीचं गाठोडं डोक्यावर घेतलं आणि अनवाणी पायाने निघाल्या. जिजाई साहेब तुकोबऱ्या जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. झाडाझुडपातनं डोंगराच्या दिशेने जिजाई साहेब निघाल्या. पण प्रसंग असा घडला, समस्त ग्रामस्थ मंडळी ऐका. डोंगरावरती वरती जात असताना जिजाई साहेबाच्या पायात काटा खुडला, रक्ताची चिळखंडी उडली. एका पायावरती जिजाई साहेबाने उभा राहावं. आई ग! डोळे डबडबले जिजाई साहेबांचे. ओर भरून आला, लालभुंद पाय झाला. इकडं तिकडं पाहतात, पायातला काटा काढण्याकरता कोण दिसतं की काय? नजर गेली, ते गायी चारणारा गुराखी होता, तो जवळ आला. माय, पायातनं रक्त निघतं माय. हो बाळा. वेदना होत्या. हो बाळा. त्रास होतो. हो. तू कोण? माझ्या डोंगरावर गायी दिसतात ना, ह्या गायी चारणारा मी गुराखी आहे. डोळे डबडबले जिजाई साहेबांचे. बाळा, माझे मालक उपाशी आहेत रे बाळा. या भाकरी दिसतात ना, या भाकरी घेऊन माझ्या मालकाकडं चालले होते. दुपारचे 2 वाजलेत, पोटात अन्नाचा कण नाही आहे, पाण्याचा थेंब नाही. माझे बालक उपाशी आहे. साक्षात पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं. अंदेव जसं रडतात. माय, काळजी नका करू माय, तुमच्या पायातला काटा मी आत्ता काढतो. ऐका. देवानी जिजाई साहेबाचा पाय अलगत असा मांडीवर ठेवला. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मंडळी. काटा हा कशाने काढतात? काट्याने काढतात. देवानी काटा हातात घेतला. माय, काळजी नका करू, आत्ता काढतो. अय बाळा, तुला काढता येतो का रे काटा? देवाने दिलेलं उत्तर ऐका. आपण सगळे जाणकार मंडळी आहेत. देव म्हणतात, माय, ए माय, मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवाने जिजाई साहेबाचा पाय घ्यावा, मांडीवर ठेवा. माय डोळ्याचा का? माय डोळे घट्ट डोळे झाकले जिजाई साहेबाने. बाळा, हळूवार काढ रे काटा. झाकले का डोळे? हो. आद्यावाने हातात काटा घेतला. मंडळी ऐका. आणि पायाकडं पाहिलं, रक्त निघतंय, माती लागलेली, रजकण लागलेले, काटा खुडलेला दिसला. देवाने हातातला काटा खाली टाकला. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण सगळे हुशार जाणकार मंडळ आहात, तज्ज्ञ मंडळ आहात, खेड्या भागातले, ग्रामीण भागातले मंडळी आहात. काटा जर खुडला बाबा आणि काटा जर दिसत नसेल तर काय करावं लागतं? बोला बोला. वा, टाळी वाजवा बाबा. तोंडात बोट घातलं पांडुरंगाने. बरं का, डोंगरावरचा प्रसंग आहे. तोंडात बोट घातलं पांडुरंगाने. आई तोंडातली थुंकी घेतली बरं देवाने. आणि जिजाई साहेबाच्या पायाला अशी चोळली. आणि जिजाई साहेबाच्या पायात चप्पल नव्हती, माती लागलेली होती, रजकण लागलेले होते. असे चोळावे पांडुरंगाने आणि पुन्हा तोंडात घालावे. जिजाई साहेबाच्या पायाची माती साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाने खावी का अधिकार माझ्या जिजाई साहेबांचा? देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. किंवा संत चरणार हे लागता सहज. टाळी वाजवा. वाजण्याची बीजा आज लोणी जाय. हे संत चरणार लागता सहज. वाजण्याचे बीज संत चरणारज लागता सहज, वासनेची बीज जळून जाय. देवाने काय केलं? तोंडाने काटा उपसावा आणि देवाने म्हणा, माय डोळे उघडा, माय डोळे. डोळे उघडले जिजाई साहेबांनी. बाळा, काढला का काटा पायातला? हो. ए ए काय रे, तुझ्या हातात जादू आहे? मला समजलं सुद्धा नाही कसा काटा काढला. कुठं निघाल्या होतात माय? ए बाळा, माझे मालक उपाशी आहे. तुला खरं सांगू का, माझ्या मालकाला याड लागलं, याड पंढरपूरच्या देवाचं. आणि रोज उठले ना बाळा, विना घेते, चिपळ्या घेते आणि विठ्ठल विठ्ठल भजन करीत डोंगराच्या दिशेने येते. ते जेवल्याशिवाय मी जेवत नाही रे. या भाकरी घेऊन निघाले होते. माय जा, देवाने दर्शन घ्यावं, जिजाई साहेबाने पुढे जावं.
आणि देवाच्या मनात काय यावं काम आहे. देवाने पाठीमागून आवाज द्यावा, माय थांबा माय. जिजाई साहेबांनी पाठीमागं फिरून पाहू, काय रे बाळा, पायरत्त बंबाळ झाला, पायातनं रक्त निघतंय. देवानी काय केलंय, तुम्हा सगळ्या मंडळीला आश्चर्य वाटेल एवढा समाज बसलाय कीर्तना करता. देवाने जो पिवळा पितांबर घातला होता ना, टार्र दिसेने त्याचं चिरगुट फाडलं वस्त्र आणि जिजाई साहेबाच्या पायाला जिथून रक्त निघत होतं बोटाला असं बांधलं. मायजा बाळा, किती काळजी घेतोस रे, किती चिंता वाटते रे बाळा. डोळे डबडबले. जिजाई साहेबाने वरती जावो. तुकोबाऱ्या शिळेवरती भजन करतात. पुंडलिकावर द्यारीचा गजर झाला. तुकोबाऱ्या जेवणा करता बसलेत. तुकोबाऱ्याचं जिजाई साहेबाचं जेवण चालू आहे आणि जेवण चालू असताना तुकोबाऱ्याची नजर पायाकडे गेले आणि तुकोबाऱ्या म्हणतात, जिजे ए आवले, डोंगरावर येताना पडली होती का, पायाला दगड लागला होता का, घसरून पडली का, काय झालंय. अहो मालक, प्रसंग असा घडला, माझ्या पायात काटा खुडला. आणि पिवळं वस्त्र कोणी बांधलंय. अहो मालक, पायात काटा कुडला एक गाई चारणारा गुराखी होता. तो माझ्या जवळ आला आणि त्याने पायातला काटा काढला आणि पिवळं वस्त्र त्यानेच बांधलं. आता ऐका, तुकोबाऱ्याने मुखात जाणारा गुरुजी घास पातरात ठेवला आणि तुकोबाऱ्याने जिथं रक्त निघत होतं पायाला, त्या पिवळ्या वस्त्राला हात लावला. तर ग्रामस्थ मंडळी, त्या पिवळ्या वस्त्राचा आत्ताराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला. तुकोबाऱ्यांचे डोळे डबडबले आणि तुकोबाऱ्या रडू लागले. कारण तुकोबाऱ्यांना परिचित होते पिवळं वस्त्र, पीत पितांबर नेसलेला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो आलाय आणि जिजे तुझ्या पायातला काटा काढून गेलाय. तो पीत पितांबर नेसला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तो परमात्मा आला आणि त्याने तुझ्या पायातला काटा काढला. काही साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंतचा 8 तास होता, पण तुकोबाऱ्याने भजन सोडलं नाही. त्या साधकाने तुकोबाऱ्यांना प्रश्न केला, तुकोबारा, रात्रंदिवस तुम्ही भजन करताय, साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंतचा प्रवास करता, हा कशा करता. साठी केला भजन करा.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबऱ्या वर्णन करतात याजसाठी केला होता टास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता याकरता मी हा टास केला. इथं बसलेल्या पैकी कुणाला वाटतं शेवटचा दिवस कडू व्हावा? हात वरती घ्या बरं. वाटतं का बाबा? माझ्या सगळ्यांना अभिलाषा कशी गुरुजी? शेवटचा दिवस कसा व्हावा? गोड व्हावा. का कोणाला वाटतं आंबट व्हावा, खारट व्हावा, पांचट व्हावा? हा तुकोबाराय वर्णन करतात शेवट तो माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. शेवट गोड झाला. बसलेले मंडळी ऐका. जीवन जगत असताना माणसाने 4 गोष्टी विसरता कामा नये. शेवट गोड होईल. 1 देवाला विसरता कामा नये. 2 संताला विसरता कामा नये. 3 जन्म देणाऱ्या आईबापाला विसरता कामा नये. आणि 4 मरण विसरता कामा नये. एक देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवाला विसरली दया वा 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 वा